नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, देवेंद्र फडणवीस हे नव्या युगाचे यशस्वी आणि कर्तबगार राजकीय नेते आहेत. ते जे जे काही बोलतात ते अतिशय आत्मविश्वासानं. न्यायस्थानावर आसनस्थ असणारे न्यायाधीशही बोलणार नाहीत, एवढा आत्मविश्वास त्यांच्या ठायी ठासून भरलेला असतो. नागपुरात कधी नव्हे ती दंगल उसळली आणि 24 तासांच्या आत फडणवीस यांच्या पोलिसांनी शोधून काढलं की ही दंगल पूर्वनियोजित होती. होय, दंगलीमागे नियोजन तर असेलच, पण ते कोणी केलं हा खरा प्रश्न आहे. त्या बाबतीत मात्र फडणवीस फारसं बोललेले नाहीत. दंगलीचं पूर्वनियोजित असणं हा फडणवीस यांनी दुसऱ्या बाजूवर केलेला आरोप होता की नक्की काय होतं हे जाणत्या लोकांनी खरंच समजून घ्यायला हवंय. खरं तर बाबरी मस्जिदीच्या विध्वंसानंतर देखील नागपुरात साधारणतः शांतता होती. त्याच नागपूर शहरानं आता हिंदू मुस्लिम दंगलीच्या नकाशावर आपलं नाव नव्यानं कोरलेलं आहे. मित्र, ज्या दिवशी ठिकठिकाणी शिवजयंती साजरी होत होती, मिरवणुका निघत होत्या, त्याच दिवशी महाल परिसरात 200-250 लोकांचा एक जमाव एकत्रित आला. या जमावानं अंधाधुंद दगडफेक केली, रस्त्यावर असलेली लोकांची वाहनं पेटून दिली आणि हल्लकल्लोळ माजला. शहरात असा प्रकार आजवर कधी घडलेला नव्हता. काही लोकांच्या मते सध्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही अतिशय नाजूक बनलेली आहे. लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण करण्यासाठी म्हणून जी योजना आणली, त्या योजनेतली लाभार्थ्यांची संख्या आता कमी केली जाते आहे. योजनेच्या तडाख्यामुळं अनेक खात्यांच्या अंदाजपत्रकांवर कात्री लावली गेली आहे. शेतकऱ्यांना सरकारी मदतीची गरज असतानाही सरकार काहीही करू शकणार नाही, अशी काहीशी अडचणीची स्थिती. या स्थितीतून खऱ्या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणला गेला, असं काही लोकांचं म्हणणं. तर येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंदू मतांचं ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी औरंगजेब थडग्यातून बाहेर काढला गेला, चिथावणी दिली गेली, म्हणून हे सगळं घडलं, असं काही लोकांचं म्हणणं. ही दोन्ही कारणं निश्चितपणे नागपुरात घडलेल्या प्रकारासाठी जबाबदार आहेतच, पण ते अर्थातच तेवढंच नाही. खरं म्हणजे औरंगजेब कबरीतून काढला तो अबू आझमी यांनी. त्यांनी औरंगजेबाचं कौतुक केलं आणि महाराष्ट्रातल्या संघ परिवाराला निमित्तच मिळालं. छावा चित्रपटानं अगोदरच सगळा रंगपट तयार करून ठेवलेला होता. औरंगजेबानं छत्रपती संभाजीराजे यांना हाल हाल करून ठार मारलं, हे महाराष्ट्रातल्या सुबुद्ध लोकांना जणू नव्यानेच कळलं. या पद्धतीनं लोकांमध्ये क्षोभ पसरला. या पेटत्या परिस्थितीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटना खडबडून जाग्या झाल्या. त्यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं केली. त्यातलंच नागपुरातलं आंदोलन. संघ परिवारानं रस्त्यावर आंदोलन करू शकणारे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ दर्जाच्या व्यापाऱ्यांची एक फौजच तयार करून ठेवली आहे. ही सगळी फौज महालात रस्त्यावर आली. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर त्यांनी तुडवली, पेटवून दिली. या सगळ्या प्रकाराला फिल्मी टच देण्यासाठी कबर हिरव्या चादरीत गुंडाळून नंतर जाळलीही गेली. काही लोकांच्या मते याच चादरीवर कुराणातल्या आयता लिहिलेल्या होत्या. म्हणूनच मग खळबळ माजली. थेट आपल्या धर्माचा अपमान होतोय, कुराण शरीफचा अपमान होतोय, हा संदेश पसरला आणि जाळपोळ सुरू झाली. हे सगळं जे झालं ते तासाभरात झालं आणि आटोपलं, असा तो प्रकार निश्चितच नव्हता. दिवसभरात हे सगळं घडत होतं. प्रश्न असा आहे की शिवाजी पुतळ्यासारख्या गजबजलेल्या वस्तीत क्षणोक्षणी वातावरण तापत चाललेलं असताना पोलीस काय करत होते? भाजपाचेच नागपुरातले एक आमदार प्रवीण दटके यांनी थेट पोलिसांवरच तोफ डागलेली आहे. जाळपोळ सुरू झाल्यानंतर लोकांनी पोलिसांना फोन केले, पण पोलिसांनी वातावरण अगोदर बिघडू दिलं आणि नंतर हस्तक्षेप केला. असं असेल तर वातावरण बिघडावं अशीच काही लोकांची इच्छा असावी, हे या प्रकारातून निश्चितपणे ध्वनित होत. ज्या परिसरात दंगल घडली तो परिसर पोलिसांच्या चांगल्याच निगराणीचा. निदर्शनं झाल्यानंतर दिवसभराच्या काळात लोकांच्या भावना पेटत राहिल्या. खरं तर पोलिसांनी तेव्हाच प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायला हवी होती. नागपुरात मात्र पोलिसांनी तशी ऍक्शन घेतलेली दिसत नाही. दंगल पेटल्यानंतर देखील परिस्थितीत ताबडतोब हस्तक्षेप केलेला नाही. याचाच अर्थ हा सारा प्रकार घडावा असंच कुठेतरी ठरत होतं.
असा या निष्कर्षापर्यंत कोणीही येऊ शकेल. ज्या लोकांनी जाळपोळ केली, दगडफेक केली, त्यांना पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं. त्यांच्यावर कायद्यानुसार जी कारवाई व्हायची ती होईलच. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे निवेदन केलं त्यात दोन मुद्दे प्रामुख्याने मांडले. पहिला मुद्दा असा की दंगल पूर्वनियोजित होती आणि दुसरा मुद्दा असा की ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांचं हे निवेदन पुरेसं आश्वासक स्वरूपाचं नव्हतं. गुन्हे तपासाचं जे तंत्र आहे त्यात मुळात गुन्हा घडण्यासाठी कुणी कुणाला उद्युक्त केलं हे सर्वात अगोदर पाहिलं जातं आणि नंतरच गुन्हे नोंदवले जातात. नागपूर प्रकरणात औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याच्या मागणीसाठी निदर्शनं झाली. औरंगजेबाची कबर लाथाबुक्क्यानं तुडवण्यात आली. धार्मिक भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला. हे सगळं व्हिडिओमधून दिसणारं होतं. ते ज्यांनी केलं त्यांना पोलिसांनी 2 तासात जामिनावर मुक्त केलं. प्रत्यक्षात त्यांच्यावर दंगली भडकवण्याचे आरोप आहेत हे सोयीस्करपणे विसरलं गेलं. मित्र, विश्व हिंदू परिषद असो की बजरंग दल या संघटना आज उगवल्या असं नाही. या संघटना काय आहेत, त्या कुठल्या प्रकारे काम करतात, त्यांची कार्यशैली काय आहे हे सारा देश जाणून आहे. या दोन्ही संघटना सामाजिक म्हणाव्या अशा संघटना नाहीत. त्यांनी कुठं कधी रक्तदान शिबिरं आयोजित केली, कुठं तहानलेल्यांना पाणी पाजलं, कुठं विद्यार्थ्यांना पाट्या पेन्सिली वाटल्या असं आजवर कधी झालेलं नाही. या संघटना जेव्हा केव्हा रस्त्यावर येतात तेव्हाच हिंदू मुस्लिम भावनांना हात घातला जाणार हे स्पष्ट होऊन जाणार असतं. हे पोलिसांना माहीत नाही असं नाही, पण पोलीस पडले हुकमाचे ताबेदार. त्यांना गृहमंत्री जे आदेश देतील तसंच त्यांचं वागणं राहील. या पार्श्वभूमीवर नागपुरात दंगल कशी पेटली हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. आज मुख्यमंत्री जे काय म्हणतात ते डोळसपणे पाहिलं तरी दंगल का पेटली याचं उत्तर मिळून जातं. मित्र, आज उत्तर प्रदेशचं सर्वाधिक मुस्लिम डॉमिनेशन असलेलं राज्य हिंदुत्ववादी शक्तींच्या हाती पूर्णपणे आलेलं आहे. तिथला राज्यकारभार आज शास्त्रशुद्ध सरकारी आदेशांनी नव्हे तर जाहीर सभांमधून दिले जाणारे खुले इशारे, आदेश आणि धमकीवजा विधानांवर चाललेला आहे असं म्हणतात. तिथलं नेत्रदीपक यश पाहून महाराष्ट्रालाही त्या राज्य यंत्राचं आकर्षण वाटत असेल तर नवल नाही. आज साऱ्या महाराष्ट्रावर देवेंद्र फडणवीस यांचं एकछत्री राज्य आहे. उत्तर प्रदेशानंतरचं सगळ्यात मोठं आणि श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक. या राज्यावर कायम सत्ता गाजवायची असेल तर इथंही एखादा पॉवरफुल वाद निर्माण होणं गरजेचं आहे. या राजकीय गरजेतूनच कबरीत स्थानबद्ध असलेला औरंगजेब जिवंत करण्यात आला असेल तर नवल नाही. उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याचं आवाहन उगाच केलेलं नव्हतं. त्यांच्या तोंडून हे आवाहन वदवून घेण्यात आलेलं आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांनाही तिथं कार सेवा करण्याची मनीषा बोलून दाखवलेली आहे. हे सारं घडतंय ते उगाच नाही. छावा चित्रपटांना निर्माण केलेल्या वातावरणाचा पुरेपूर राजकीय लाभ उठवण्याची योजना आकाराला येते आहे. नागपूरच्या दंगलींना या योजनेचा एक ट्रेलर आपल्यासमोर सादर केलेला. छावा चित्रपटांना चेतवलेल्या भावना आणि नंतरची नागपूर दंगल या घटनांना असणारे राजकीय संदर्भ असे मोठे आहेत. एका बाजूने योगी यांच्या स्पर्धेत उतरू पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना एक मोठा मुद्दा आता मिळाला आहे, तर महाराष्ट्रात दुर्लक्षित ठरलेल्या एकनाथ शिंदे यांना जणू पहिल्यांदाच औरंगजेबानं संभाजीराजांचा छळ क्रूरपणे केला याचा साक्षात्कार झालेला आहे. त्यांनाही हिंदू हृदय सम्राट होण्याची स्वप्न पडायला लागली आहेत. नागपुरातल्या दंगलीनंतर त्यांच्या आमदारांनी विधान भवनात ज्या प्रकारची निदर्शनं केली त्यावरून देवेंद्र फडणवीस यांना हुसकावून लावण्यासाठी ते किती आतुर आहेत तेच दिसून आलं. होय, तर थोडक्यात 300 वर्षापूर्वी खुलताबादेत गाडला गेलेला औरंगजेब महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी कबरीतून आता बाहेर काढण्यात आलेला आहे. होय, तो जिवंत झालाय. त्याला जिवंत ठेवणं ही आज हिंदू राष्ट्राची मोठीच गरज आहे हे लक्षात घ्यायला हवं. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब निश्चितपणे करा ही विनंती. नमस्कार.